काय मग झालं काय नवस करून बोकळं कापून चमत्काराच्या मागे धावून देवाला नारळ फोड. बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धम्म यासाठी दिला होता का? ज्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन देवदेवतांच्या पूजा आणि जुन्या अंधश्रद्धांना नकार दिला, त्यांचाच फोटो समोर ठेवून पुन्हा अंधश्रद्धेच्या वाटेवर आपण का चालतोय? प्रश्न आहे बौद्ध कोण आहे हा नाही. प्रश्न असा आहे, बौद्ध झाल्यानंतरही आपल्या डोक्यातली अंधश्रद्धा गेली आहे का? आणि जर गेली नसेल तर मग आपण धर्म बदलला की फक्त नाव? आज काही बौद्ध लोक शिक्षित असूनही अंधश्रद्धेच्या आहारी का जात आहेत? 22 प्रतिज्ञा नेमक्या कशासाठी होत्या? आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला विज्ञानवादी धम्म आपण कुठे गमावतोय हे आज अगदी मुद्देसूद पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण खरंच बाबासाहेबांनी दिलेला धम्म स्वीकारला आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ धर्म बदलला नव्हता, त्यांनी माणसाची विचार करण्याची पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या अनुयायांना अंधानुकरण नको तर प्रज्ञा, करुणा आणि समता यावर आधारित जीवन जगण्याचा मार्ग दिला. आणि म्हणूनच आजचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्यासाठी धम्म स्वीकारला, पण त्यांच्या अनुयायांनी त्या बेड्या खरंच तोडल्या का? याचं उत्तर शेवटी देण्याआधी आपण बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांकडे पाहूया. 22 प्रतिज्ञा नेमक्या कशासाठी होत्या? 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. त्यावेळी त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांचा एक मोठा उद्देश होता जुन्या धार्मिक रूढी, देवदेवतांवरील अवलंबित आणि सामाजिक गुलामगिरीच्या मानसिकतेपासून बाहेर पडणे. पहिल्याच प्रतिज्ञेमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही अशी स्पष्ट भूमिका आहे. त्यानंतर राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही. गौरी, गणपतीसह इतर हिंदू देवदेवतांची पूजा करणार नाही अशी प्रतिज्ञा आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे नव्हे. याचा अर्थ असा की बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितले, तुमच्या आयुष्याच्या प्रश्नाचे उत्तर चमत्कारात किंवा देवाच्या कृपेत शोधू नका. मग प्रश्न असा आहे, जर 22 प्रतिज्ञांमध्ये देवदेवतांची पूजा न करण्याची स्पष्ट प्रतिज्ञा घेतली असेल तर आज काही बौद्ध कुटुंबांमध्ये पुन्हा देवदेवतांची पूजा, नवस, उपवास आणि कर्मकांड का दिसतात? याचं कारण काय? कारण धर्म बदलला पण मानसिकता पूर्णपणे बदलली नाही. धर्म बदलणे सोपे, विचार बदलणे कठीण. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या दिवशी आपण बौद्ध धम्म स्वीकारला, बुद्धाची मूर्ती घरी आणली, जय भीम म्हटलं आणि निळा झेंडा लावला. यामुळेच बाबासाहेबांचा विचार आपल्या जीवनात आला असं होत नाही. बाबासाहेबांचा विचार म्हणजे प्रश्न विचारण्याची हिंमत. एखादा माणूस म्हणतो, हा नवस केला म्हणून माझं काम झालं. पण प्रश्न असा आहे, तुम्ही प्रयत्न केले म्हणून तुमचं काम झालं की नवसामुळे? एखादा म्हणतो, या बाबांनी माझ्यावर चमत्कार केला. प्रश्न असा आहे, त्या चमत्काराचा पुरावा काय आहे? तर एखादा म्हणतो, देव रागवला म्हणून संकट आलं. तर प्रश्न असा आहे, याचा वैज्ञानिक आधार काय आहे? बुद्धानेही आंधळेपणाने कोणतीही गोष्ट स्वीकारण्याऐवजी तपासून पाहण्यावर भर दिला. म्हणूनच बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सर्वात मोठा बदल व्हायला हवा होता तो आपल्या बुद्धीत. पण आज परिस्थिती काय आहे? इथे मी एक गोष्ट स्पष्ट सांगते, सगळेच बौद्ध अंधश्रद्धाळू आहेत असं अजिबात नाही. अनेक बौद्ध कुटुंबे शिक्षित, विज्ञान, सामाजिक समता आणि विवेकवादी विचारांवर प्रामाणिकपणे जगत आहेत. पण प्रश्न त्या काही लोकांचा आहे जे स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतात, शिक्षित आहेत, सोशल मीडियावर बाबासाहेबांचे विचार शेअर करतात, पण स्वतःच्या आयुष्यात अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत. आणि इथेच खरी विसंगती निर्माण होते. दिवसभर बाबासाहेबांचा फोटो शेअर करायचा आणि संध्याकाळी एखाद्या चमत्कार करणाऱ्या बाबाच्या चरणी जायचं, हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं का? नक्कीच नाही. कारण बाबासाहेबांनी माणसाला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं. कुणाच्या चमत्कारावर, कुणाच्या कृपेवर किंवा कुणाच्या आशीर्वादावर आपलं आयुष्य अवलंबून ठेवायला नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर नेमकं काय केलं हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी, समानतेसाठी आणि शोषित समाजाच्या उन्नतीसाठी खर्च केलं. त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी शिक्षणाला मुक्तीचं साधन मानलं. मग आपण शिक्षण घेतल्यानंतरही जर प्रत्येक समस्येचं उत्तर अंधश्रद्धेत शोधत असू तर आपण बाबासाहेबांच्या शिक्षणाचा उपयोग नेमका कुठे केला? समजा एखाद्या घरात मुलाला आजार झाला आहे, डॉक्टराकडे जाण्याऐवजी जर कुणी म्हणालं कुणाची तरी नजर लागली आहे, किंवा एखाद्या मुलाला अभ्यासात अडचण आली आणि म्हणालो कुणीतरी काहीतरी केलं आहे, तर प्रश्न विचारायला हवा,
आपण समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की भीतीला उत्तर समजतोय? अंधश्रद्धेची सुरुवात अनेकदा इथूनच होते. मग बुद्धाचा मार्ग काय सांगतो बघा. बुद्धाचा मार्ग आपल्याला दुःखाचं कारण समजून घेणं सांगतो. समस्या आली की तिचं कारण शोधा. कारण समजलं की त्यावर उपाय करा. म्हणजे समस्या आली म्हणून चमत्कार शोधू नका, कारण शोधा. हीच विवेकाची सुरुवात आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना केवळ पूजा पद्धती बदलली नाही, त्यांनी मानवी जीवनाची दिशा बदलली, प्रयत्न केला. पण आज आपल्यासमोर आणखीन एक मोठा प्रश्न आहे. आपण बुद्धाची पूजा करतो का? इथेही फरक समजून घेणं गरजेचं आहे. बुद्धांना देव मानून त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणे आणि बुद्धाच्या विचारांचा आदर करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बुद्धाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणं हा स्वतःमध्ये प्रश्न नाही, पण जर आपण मूर्तीसमोर हात जोडून बाहेर आलो आणि पुन्हा अंधश्रद्धा, जातीभेद, द्वेष, असमानता आणि अन्याय या गोष्टी करत राहिलो तर बुद्ध आपल्या घरात आहेत पण बुद्धांचा विचार आपल्या जीवनात नाही. हा फरक समजून घ्यायला हवा. मग आपण काय करायला हवं? सर्वात पहिलं, 22 प्रतिज्ञा फक्त दीक्षाभूमीवर किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वाचण्यासाठी नाही, त्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या पाहिजेत. दुसरं, मुलांना फक्त बाबासाहेबांचा फोटो दाखवू नका. त्यांना बाबासाहेबांनी का संघर्ष केला, त्यांनी काय वाचलं आणि त्यांनी कोणते प्रश्न विचारले हे शिकवा. तिसरं, अंधश्रद्धेच्या विरोधात घरातून चर्चा सुरू करा. हे चुकीचं आहे एवढंच म्हणू नका, याचा पुरावा काय हा प्रश्न विचारायला शिका. चौथं, बौद्ध समाजातील शिक्षित तरुणांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि विवेकवादी विचार यांना महत्त्व दिलं पाहिजे. कारण बाबासाहेबांना फक्त त्यांच्या नावाचा जय जयकार करणारा समाज नको होता, त्यांना विचार करणारा समाज हवा होता. आणि पाचवं, इतरांच्या श्रद्धेची टिंगल करण्यापेक्षा आधी स्वतःच्या आयुष्यातील अंधश्रद्धा तपासा. कारण परिवर्तनाची सुरुवात दुसऱ्यापासून नाही तर स्वतःपासून होते. आणि शेवटचा आणि सर्वात कठीण प्रश्न, बाबासाहेबांनी दिलेला विचार आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत किती प्रामाणिकपणे पोहोचवतो? जर आपण खरंच बाबासाहेबांचे अनुयायी असू तर त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात स्थान देऊया. अंधश्रद्धेपासून स्वतःला दूर करूया, मुलांना विज्ञान शिकवूया, प्रश्न विचारायला शिकवूया आणि 22 प्रतिज्ञा फक्त तोंडाने म्हणण्याऐवजी आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. कारण बाबासाहेबांचा खरा विजय त्यांच्या पुतळ्यांच्या संख्येत नाही तर त्यांच्या विचारानुसार जगणाऱ्या माणसाच्या संख्येत आहे. तुम्हाला काय वाटतं? बौद्ध समाजात अंधश्रद्धा कमी करण्यासाठी सर्वात आधी कोणता बदल झाला पाहिजे? शिक्षणात, कुटुंबात की आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला बाबासाहेबांचा इतिहास फक्त ऐकायचा नाही तर समजून घ्यायचा असेल तर आपल्या शीतवेद चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय भीम.